गोंदियामध्ये भात लावणीला शेतकऱ्यांकडून सुरुवात। जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग। भात लावणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे चाळीमधील कांदा खराब। प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। भंडारा जिल्ह्यामध्ये कोसळलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाची मात्र टाळाटाळ। लोकप्रतिनिधींचं देखील दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 7000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान। अतिवृष्टीमुळे 8886 शेतकऱ्यांचं साधारण 400 कोटी रुपयांचं नुकसान। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 550 हेक्टर शेतीचं नुकसान। 441 हेक्टर शेती पूर्णपणे खरडून निघाली। मोर्शी तालुक्यातील हिवरखेडमध्ये घराची भिंत अंगावर पडून 3 वर्षे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू। नांदेडमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणानं शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला। नांदेडच्या कंधार तालुक्यातील तरुणाला शेळीपालनामधून वर्षाला 15 लाख रुपयांचं उत्पन्न। महाबळेश्वर प्रतापगडहून पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद। दरड कोसळत असल्यानं महाबळेश्वरहून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक बंद। सातारा आणि रायगड जिल्हा निर्णय। गडचिरोलीमधील प्राणहिता नदीला मोठ्या प्रमाणात पूरस्थिती। वैनगंगा प्राणहिता नदी 100% भरल्यानं सतर्कतेचा इशारा। वैनगंगा नदीचा पूर ओसरत असल्यामुळे काही मार्ग सुरू। गडचिरोली नागपूर महामार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला। पुरामुळे महामार्ग 4 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद होता। अनेक वाहनं आरमोरी परिसरात अडकून पडली होती। गडचिरोलीमध्ये पूर ओसरल्यानं चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा सुरू। 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। मालवाहतूक करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा। गाळ काढण्याच्या कामालाही सुरुवात। नागपुरातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी। पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या 78% मदत द्यावी। काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांची मागणी। बुलढाण्यामध्ये तणनाशक फवारणीमुळे 40 एकरातील सोयाबीन पीक वाळलं। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्यातील वापगाव सैदापूर मार्गावरील पुलावर भराव टाकून दुरुस्ती। नवीन पूल निर्माण करण्याची नागरिकांची मागणी। पावसामध्ये भराव वाहून गेल्यानं पुलाची मोठी दुरवस्था। अकोल्याच्या गोरेगाव बुद्रुक गावातून जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था। देगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी साचलं। शेतामध्ये जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत। सांगली इथं रेल्वे उड्डाण पुलावरील खचलेल्या रस्त्याचं काम 2 महिन्यांपासून संथगतीनं सुरू। रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। रावेर तालुक्यातील आंदलवाडी इथं मुख्य रस्त्यावर अतिक्रमण। 60 फूट रस्त्यावर 50%पेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण। ग्रामपंचायतीचं मात्र दुर्लक्ष। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठत गावामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यातील कचरा हटवला। लघु पाटबंधारे विभागानं साफसफाई केली। पाण्याचा प्रवाह सुरळीत होणार। सांगलीत खड्डेमुक्त रस्ते आणि नागरी सुविधांसाठी काँग्रेसच्या आजीमाजी नगरसेवकांचा रास्ता रोको। पालिकेच्या कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन। 1 तास वाहतूक ठप्प। राजगड तालुक्यातील घिसर गावच्या हद्दीमध्ये कानंदी नदीवर पूल नाही। लाकडाच्या जुन्या साकवावरून जीवघेणा प्रवास। टीव्हीनांच्या बातमीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी। नवीन पूल उभारणार। धुळ्यातील डेडरगाव तलावातील शुद्धीकरण केंद्राच्या बाजूला असलेल्या टाकीचा स्लॅब कोसळला। टाकीतून शहरातील मोहाडी आणि अवधान गावाला पाणीपुरवठा होतो। स्लॅब पडल्यानं टाकीतील पाणी दूषित होऊन नागरिकांच्या जीवाला धोका।